जय महाराष्ट्र भावांनो, मी राजेंद्र तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज तारीख आहे 30 तारीख आणि 30 तारखेला गावचं लग्न आहे. आता आपण पोचलोय बरोबर पळस पाट्याची जाऊन पोचलोय. आणि पाठीमागे पळस पाटा. आता आपल्याला जायचं इथून बरोबर 300 किलोमीटर रनिंग आपलं गावापर्यंत. आपल्याला जायचं इथून पळस पाट्याला आहे आपण आता. कारण आता वाजले आहेत बरोबर दुपारचे 2 आणि आपण आलो आता माणगावमध्ये. माणगावमध्ये जायचं भरपूर ट्रॅफिक भेटलं. इंदापूर आणि माणगावमध्ये जावं लागतं. आता माणगावला आलेलं आहे. इथून बघूया पुढे जायला किती वेळ लागतो. मला वाटतं इकडे खाली आहे पण आतमध्ये आता सिटी माणगाव सिटी वगैरे फुल एकदम जाम. कसं गाडी करून पटापट आणले. आता आपण इथून जा माणगावला भरपूर लागते. आता तुला चिपळूणवरून पुढे गेल्यावरती राईट मारायचं सावर्डा म्हणून बहुतेक आपल्याला डिंगरीतून जाता येणार नाही. तो रस्ता पूर्ण खराब आहे. त्या रस्त्याचं काम चालू आहे. आता डिंगरीतून जाता येणार नाही. जयगड जेटीवरून जायचं आपल्याला. चला जातो इथून निघूया. पुढे कुठे थांबायचं जातो. रस्ता तर एकदम अजूनपर्यंत चांगला भेटला आहे. रस्ता प्रॉब्लेम नाही. चला आता पुढे जाऊया. लोणेरे फाट्यावरून पुढे आणलं आपण आता. लोणेरे फाट्यावरून पुढे समोर आपला गेला गोव्याकडे. इकडून मुंबईकडून आला रस्ता हा. रत्नागिरीला जायचं त्याला. तर इथं लोणेरे फाट्याच्या पुढे आलो. आणि बघा मस्त असं मंदिर आहे लागे इथे लेफ्ट साईडला. मारी आई मंदिर लाखपाल आहे. आणि गाव बघा मस्त डोंगराच्या कुशीत गाव आहे. एक नंबर गाव आहे. आणि रोड एकदम पूर्ण खाली आहे. पुढे जाऊया बघूया काय काय रस्त्यात भेटतं. आपण आला म्हणजे महाडला एक कोल्हापूर इथून जवळजवळ 10 किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे. पाठी सोडून आता आपण बरोबर जस्ट मागे पावसामध्ये एकदा आपल्या सावित्री नदीची घटना घडलेली होती तिथे आपण आलो. हे बघा हे जे आहे ना समोर जे पात्र दिसतंय ना ते सुकलेलं पात्र संपूर्ण सावित्री नदीचं पात्र आहे. बघा इकडे जाता इकडेच ज्या मागे बस वगैरे ची घटना घडली होती तिकडेच घडली होती. हे संपूर्ण पात्र आहे ना पूर्ण इथपर्यंत हे जे इथपर्यंत जे इथपर्यंत पूर्ण भरून जातं. म्हणजे बघा हे जे इथून हे माझं बोट आहे ना इथपर्यंत संपूर्ण पावसाने भरून जाते ही नदी. आणि हे बघा जो मागे पूल जो पडला होता ना तो बघा हा जो पूल दिसतोय ना तो नवीनवाला पूल आहे. नवीनवाला पूल बांधण्यात आलेला आहे. याच जागी होता जुना पूल. आणि आपल्याला देखील आता याच पुलावरून पुढे जायचं आहे. आता बघा हे या पावसामध्ये किती नदी भरून जाते आणि आता पूर्ण सुकलेली आहे. आता हे मला माहिती नाही कसं काम चालू आहे. कसं तरी काम चालू आहे. मला वाटतं रेती उपसण्याचं काम चालू आहे. काम चालू आहे. बऱ्याच दिवसापासून काम चालू आहे. आणि बघा संपूर्ण सावित्री नदीचं पात्र आटलेलं आहे. आणि याच नदीमध्ये मगर वगैरे असायच्या. आणि या मागे आपल्या ज्या बोटी वगैरे गाड्या वगैरे ज्या वाहून गेल्या ना ते याच नदीमधून वाहून गेल्या. त्या पुलाजवळ खाली कोसळल्या आणि या नदीतून खाली वाहून गेलं. तिकडे श्रीवर्धन मासा या साईडला. आता डायरेक्ट आपण भेटला.
मित्रांनो कचेरी बोगदा जवळ आलो. कचेरी बोगदा बघा, हा समोर बघा. हा राईट साईडने होतोय तो गाडी येण्यासाठी हा लेफ्ट साईडून जाण्यासाठी. आपण आता बोगद्यात जाणार आहोत. हा बघा, हा जो इकडून रस्ता आला आहे ना, हा जुना कसाडे घाट आहे. इकडून जाण्यासाठी जुना कसाडे घाट रस्ता आहे. समोरून जो बोगद्यातून आपण आलो तो रस्ता आहे. हा जुन्या ज्या कसाडे घाटात आता कोण जास्त गाड्या जात नाही. आपण आता इकडे चाललो आहे. आता हे बघा, हे समोरचा बोर्ड लावला आहे ना, त्यावर ते पणजे 350 रत्नागिरी 196 आणि खेड 19. डायरेक्ट जयगड जेटीला जायचं आहे. तिकडे आपल्याला, कारण आपण रेग्युलर जातो तो रस्ता खराब आहे. आपल्याला जयगड जेटीमधून जायचं आहे. जयगड जेटी 6चा काहीतरी लास्टचा बोट आहे, त्यामुळे आपल्याला 6च्या आधी इथे पोचायला लागेल. चला आता निघूया आणि बघू जर पुढे कुठे थांबलं तर दाखवतो डायरेक्ट जयगडला दवसा जेटीला. तोपर्यंत बाय बाय.